ही ती जागा आहे, इथे आम्ही कार पार्किंग केली होती आणि इथेच लालू म्हणजे खाली गाडीच्या खाली गेला म्हणून आम्ही खाली वाकून बघत असताना ना लालू हा इथून ना आतमध्ये या सोसायटीमध्ये गेला। हे पण आम्हाला तिथे एका मुलीने येत होती तिथून, तर तिने सांगितलं अहो ते एक मांजर इकडे आतमध्ये गेलं म्हणून आम्ही इथे आतमध्ये आलो। या सोसायटी नवीन असल्यामुळे जास्त इथे हे नाही आहे, इथे सुद्धा वाकून वगैरे बघितलं, इथे सगळं गाडी वगैरे सगळं आम्ही चेक केलं, कुठेच नाही। हे बघा हे ह्या साईडला पण हे असं कोणाचा तरी प्लॉट आहे, तो पण हा असा पडलेला आहे, म्हणजे सगळं ग्रीनरी झालेली आहे इकडे, इथे पण नव्हता। इथे आम्ही जवळजवळ 2 तास शोधला आणि हे बघा हे सगळं असं जंगल आहे। आणि आम्ही इथे एका लेडीकडनं नंबर घेतला मी या सोसायटीतला, तर तिने मला रात्री फोन म्हणजे तिच्या मिस्टरांनी फोन केला की या सायकलजवळ तो रात्री इथे बसला होता आणि मग त्यांनी ना म्हणजे त्यांना कळलं की हे तोच मांजर आहे। मग त्यांनी ना त्याला हे दूध इथे हा डब्बामध्ये त्यांनी दूध दिलं त्याला, पण तो दूध पिलं की नाही पिलं मला नाही माहिती, पण त्याने इकडून इथेच अशी जंप मारली। मग आम्हाला त्यांनी कळवलं, मी आले लगेच, एक 15-20 मिनिटांमध्ये मी आले। येताना त्याची ही प्लेट आणि हा डब्बा जो तो सोसायटीमध्ये खायचा ना तो मी घेऊन आलेली, आणि ह्याच्यामध्ये मी रात्री फूड ठेवलेलं होतं आणि ह्याची एक सवय आहे लालूची, तो पूर्ण फूड नाही खात, शिल्लक ठेवतो। हे मी आता ते थोडंसं टाकलेलं आहे, तर ह्याच्यात त्याने 5-6 दाणे ठेवलेले होते, मी आता त्याला आवाज देण्यासाठी हे फूड असं त्याला दाखवण्यासाठी मी ठेवलेलं आहे इथे, आणि हे सगळे त्याच्या वापरातल्या वस्तू आहेत बरं का। सो मी आता हे इथे ट्राय करते की तो यावा, त्याने इथे ठेवते मी असं। आणि हे बघा हे आम्ही हे सुद्धा शोधलं होतं ज्या दिवशी तो हरवला ना काल सकाळी, त्यावेळेला आम्ही हे सगळं शोधलं होतं। आणि पूर्ण जंगल आहे, ही पाण्याची टाकी आहे मोठी, आणि ही ती सोसायटी आहे। मी आता तिथे तो डब्बा ठेवलेला त्याच्या खाऊचा, आणि इथेच त्यांनी दूध ठेवलेलं होतं, दुधाचा डब्बा दिसत असेल बघा, मी आता आतमधल्या बाजूला आहे, तर इथून त्याने तिकडे जंप मारली। आता टेन्शन आहे की तो जर इथून निघाला तर मग त्याला शोधणं मुश्किल होऊन जाईल, खूप मोठं आहे हे आणि पूर्ण जंगल आहे। तिथे एक छोटीशी विहीर पण आहे, ह्या झाडाच्या मागे ना, ह्या झाडाच्या मागे एक छोटीशी विहीर पण आहे, आणि हे सगळे असे पाईप आहे तिकडे। आणि प्रयत्न करते, ते हॉटेल आता बंद आहे, ते संध्याकाळी सुरू होईल, मग मी बघेन आता 4-5 तास तरी ह्याची वेट इथे करणार आहे। आला तर उत्तम आहे, त्याची खाण्याच्या स्टाईलवरनं तरी जाणवते की तो आलेला होता, कारण ते 4-5 दाणे ठेवण्याची त्याची ती सवय आहे ना, तिथे डब्यात 4-5 दाणे दिसले मला। सो नक्कीच लालू इथेच कुठेतरी आहे, बस तो जरा घाबरलेला असणार आहे, त्याच्यामुळे तो ट्रॉमामध्ये असेल। सो त्याचं ती भीती निघाली पाहिजे। माझ्या नुसत्या चाहूलने सुद्धा येणारा लालू, आता मी आरडाओरडा करून लालू लालू करून सुद्धा तो मला रिस्पॉन्स देत नाही आहे। सो मी खूप टेन्शनमध्ये आहे, प्लीज तुम्ही प्रार्थना करा की लालू मला लवकरात लवकर मिळू दे। आलेला आहे आणि त्याचा मी खाण्यासाठी डब्बा ठेवलेला आहे आणि तो तिकडे जाण्याचा प्रयत्न करते। ताई तुम्ही जाऊ नका तिकडे, हां आला तो, आला खाली आला। लालू प्लीज जाऊ नकोस लालू परत मला ना नख मारून तिकडे पळून गेला, तो खूप घाबरलाय, खूप थरथरतोय, तो खूप टेन्शनमध्ये आहे, ट्रॉमामध्ये आहे। मी प्रयत्न करतेय, हे बघा नख मारून गेला जोरात तो मला, कारण त्याला सध्या टेन्शन आलेलं आहे। मी त्याचं इथे सगळं खाणं ठेवलेलं आहे, मी प्रयत्न करते, आणि आज हा भेटेल नाही भेटेल मला शंका होती, मी बास्केट विसरून आले तिकडे घाई गडबडीमध्ये। लालू काम हा बघा इथे आलाय, खाल्लं त्याने, पण मी गेले की तो परत तिकडे उडी मारून जातोय। मला परत टेन्शन आलं की तो परत उडी मारून तिकडे गेला तर लवकर येणार नाही, आणि अजून डॉक्टरांचं क्लिनिक पण ओपन नाही झालंय। मी पटकन बास्केट आणलं, सो माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली, मी बास्केट नाही आणलं। मला म्हटलं की काय माहिती हा कुठे आहे, कसा आहे, पण हा आहे इथे। एक तर टेन्शन माझी, म्हणजे मी टेन्शन फ्री झाले की हा इथे आहे, हा इथे राहतोय। मी आज नाही मला भेटला तर मी उद्या नक्कीच परत येईन, आणि आता मला कामाला लावलं त्याने रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी।
असू दे, इथेच बसू दे, मी इथेच बसते, नाही तर परत तो तिकडे पळून जाईल. ॲटलिस्ट इथे खाऊन झोपेल, आराम करेल, काहीतरी करेल. तो माझ्या जवळ असून मी त्याला उचलू नाही शकत आहे. हेल्पलेस आहे मी, एकटीच आहे हो इथे.